नमस्कार शिक्षक मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण खेळाच्या साहाय्याने वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवणे हे पाहिले. तसेच अध्ययन स्तर क्रमांक 12 मध्ये 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून वजाबाकीच्या चिन्हांच्या साहाय्याने वजाबाकी करणे हे आपण पाहिले. तर आत्ताचा जो अध्ययन स्तर आहे, अध्ययन स्तर क्रमांक 13, 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून दैनंदिन परिस्थितीमध्ये शाब्दिक उदाहरणे सोडवितो. हा स्तर मुलांना अवगत करून देण्यासाठी आपण विविध खेळ तसेच कृतीतून ते त्यांना शिकवू शकतो. तर वजाबाकीचे वेगवेगळे अर्थ आपण घेतो. वजाबाकी म्हणजेच वजा करणे, कमी करणे, तफावत काढणे, फरक काढणे, अंतर तपासणे, घट मोजणे, रद्द करणे, काढून टाकणे आणि याचे सर्वात महत्त्वाचे उत्तर म्हणजे की शिल्लक राहिले किती. वजाबाकी शिकवताना शिल्लक राहणे आणि किती उरणे हे मुलांना समजणे महत्त्वाचे असते. हीच वजाबाकीची संकल्पना उदाहरणांच्या साहाय्याने सोडवण्यासाठी आपण आज मण्यांच्या पाटीचा वापर करणार आहोत, जी आपल्याला शाळेमध्ये सहजता उपलब्ध असते. प्रथमतः मण्यांच्या पाटीचा वापर करण्या अगोदर मुलांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील उदाहरणांशी जोडूयात. उदाहरणार्थ, प्रथम मुलांना एखादी सोपी गोष्ट सांगा. जसे राम या मुलाकडे 7 बदाम होते, त्यातील 3 बदाम त्याने खाल्ले, तर त्याच्याकडे आता किती शिल्लक राहिले याची उत्तरं मुले देतील. आता त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील उदाहरण आपण मण्याच्या पाटीचा वापर करून त्यांना दाखवणार आहोत. यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. मणीपाटीवर 7 मणी आहेत, त्यातील 3 मणी खाली ढकलले तर मणीपाटीवर किती मणी शिल्लक राहिले. हे उदाहरण आपण मुलांना मणीपाटीवरती करून दाखवूया. 7 मणी मोजून आपण वरती घेऊयात. 1 2 3 4 5 6 व 7. मुले हे मणी मोजून दाखवतील. आता त्यातील 3 मणी खाली ढकलूया. 1 2 3. आता मुलांना विचारल्यावर मुले वरती राहिलेले मणी मोजून दाखवतील. म्हणजेच मुलांना समजवताना आपण हे सांगायचे की 7 मण्यांपैकी जर आपण 3 मणी खाली ढकलले, कमी केले, तर वरती मणी किती शिल्लक राहिले. म्हणजेच 7 मधून 3 कमी केल्यानंतर त्याचे उत्तर किती येईल, तर 7 वजा 3 म्हणजे उत्तर असेल 1 2 3 व 4. मुले अशी मोजून उत्तरे देतील. मुलांना अशा उदाहरणासोबतच शून्याची वजाबाकी देखील समजावणे महत्त्वाचे असते. म्हणजेच एका संख्येमधून जर आपण 30 संख्या जर वजा केली, कमी केली, तर बाकी 0 राहते हे समजावणे देखील महत्त्वाचे असते. त्यासाठी आपण हे उदाहरण पाहूया. मणीपाटीवर 7 मणी आहेत, त्यातील 7ही मणी खाली ढकलले तर मणीपाटीवर किती मणी शिल्लक राहतील. यासाठी आपण मणीपाटीवरती 7 मणी घेऊया. 1 2 3 4 5 6 व 7. मुले हे मणी एक एक करून मोजून दाखवतील. नंतर या 7 मण्यांमधून आपण 7ही मणी खाली ढकलणार आहोत. 1 2 3 4 5 6 व 7. आता मुलांना आपण असं विचारू शकतो की जर आपण 7ही मणी खाली ढकलले तर या मणीपाटीवर किती मणी शिल्लक राहिले, तर मुलांचे उत्तर येईल 0. म्हणजेच मुलांना एखाद्या संख्येमधून जर आपण 30 संख्या वजा केली तर बाकी 0 उरते, म्हणजे काहीच उरत नाही, ही संकल्पना देखील त्यांची दृढ होण्यास मदत होते. जेव्हा मण्यांच्या साहाय्याने मुले अशा क्रिया करतात तेव्हा मुलांना त्या वजाबाकीचा अर्थ अधिक स्पष्ट होतो. मण्यांच्या पाठीमागे विद्यार्थी वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे प्रत्यक्ष क्रिया करून सोडू शकतात, त्यामुळे ती समजायलाही त्यांना सोपी जातात. मण्यांच्या हालचालींवर मुले लक्ष केंद्रित करतात व ते लक्ष केंद्रित केल्यामुळे मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते. मण्यांच्या पाटीचा वापर करणे ही गोष्ट मुलांना रंगीबेरंगी असल्यामुळे आकर्षक व मनोरंजक वाटू लागते, त्यामुळे मुले गणिताला न भीता आनंदाने ते शिकत जातात. कृती, खेळ व साहित्य याचा वापर करून शिक्षक मुलांना अशी उदाहरणे विविध प्रकारे रंजक पद्धतीने सांगू शकतात व मुलांकडून ते स्वतः कृती करून घेऊ शकतात. जर आपण असे केले तर नक्कीच मुलांना त्यांचा असलेला हा जो अध्ययन स्तर आहे तो गाठण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.